तोंडावर आळो घालत होते, पण आता नाही. शेवटी मी सुद्धा 25 वर्ष पाणी पियालेलो बुवा असे चांगलं. मी परत एकदा सांगते, तू वॉर्निंग देतोय, माका पहिलो अवतार धारण करून लावू नको, नाहीतर माझ्यासारखं सिंधुदुर्गात नालायक बुवा दुसरं पैतो नाही. म्हणून मी माझं एक स्टेटस ठेवलंय, माझं एक स्टँडर्ड आहे. मी माझ्या नेमक्या बुवांबरोबरच बसतो. अर्थात मी तुम्हाला वाईट नाही म्हणत. मगाशी बुवांच्या मुलाने जो आवाज लावला सुंदर, बुवा प्रामाणिकपणे सांगतो, या रंगदेवतीला स्मरून त्याने 100 रुपयाचा जर आवाज लावला असेल तर तुझा 5 पैशाचा आवाज नाहीये. तो त्याला मुंगेकर बुवाकडे पाठवा, बुवा तुमच्याकडे ठेवला तर तो सुद्धा भासाडाच होणार आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे, तुम्ही राग मानू नका. कारण तुमचा आवाज मगाशी मी एक ऐकलं, बुवा मुनगेकर बुवा म्हणजे माझ्या देवगड तालुक्यातलं नाही तर एक महाराष्ट्रातलं रत्न आहे, लक्षात घ्या मंडळी. आणि अशा रत्नाकडे जेव्हा हे नवरत्न शिकायला जातात, डोक्यावर आपण घालून जेव्हा झोपतो, ते काहीतरी बुवा एवढं मंत्रमुग्ध करणारं त्यांचं गायन, त्याच्यातले 10% लोकांना तरी पटेल मी जे काय बोलतोय. मुनगेकर बुवा आणि यांच्याकडे शिकायला जाणारी तुमच्यासारखी विद्यार्थी, आता असं तुम्हीच एक असाल, नाहीतर विशाल वगैरे खूप सुंदर गातात, मी त्यांच्या चरणाची नतमस्तक आहे. पण तुम्ही कमी कुठे पडता याचं जरा आत्मपरीक्षण करा. आणि शक्यतो भजनामध्ये असा आलाप वगैरे मुलाला लावायला देऊ नका, कारण तो पूर्णपणे तुमचं भजन मग फ्लॉप पडणार त्याच्यामध्ये. देवा शपथ सांगतोय, मोठेपणा करतो सगळं बरोबर आहे. ते आवाज एवढं सुंदर लागतात स्वरात. धोंडेपाती तुझ्याकडे व्हायला नाही तरी लगीन करून जाता, जील झालेला दिला खा. तुका आता जाताना धोडीत नाही गेल्याचं नाव माझं बदलून ठेव. अरे आज भजनात बसताना कोणाला मी लग्नात तयार आहे, ह्याच्याकडे हातलं दुसरी बायको काय रे? ए हातलं केशाकडे काय चाललं की म्हणजे ह्याच्यात किती हट माहिती आहे लग्नाशिवाय. उद्या एक पिशवी घ्या आणि त्यांच्यासाठी जरा फिर, आशीर्वाद गावती त्या तुला मातेची. आता दुसरा करून चाललो म्हातारो काय. हा मी खूप बोलतोय, पण मंडळी थोडंसं मी आवड घातलंय, कारण ह्याच्यातले तुम्हीच 10% लोक म्हणतेला जो लोकच लवाड हा. पण तुमका खरा तोंड कोणता सुरुवाती बोलला तर समजला असा. असू त्यांचा मोठेपण होता. त्या दिवशी पण ही चिठ्ठी लिहिली. कोकणातील 2 वाघ संदीप लोके आणि गुंडू सावंत यांचा फॅन गणेश धुरी यांच्याकडून आम्हा तिन्ही कलावंतांसाठी 101 असं 301 रुपयांचं बक्षीस आहे. एकदा जोरदार त्यांच्यासाठी आणि माझा शाल घालून त्यांनी सन्मान केला. भगवंताने तुम्हाला उदंड आयुष्य देवो अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे सन्माननीय भास्कर 11 कालवी यांच्या स्मरणार्थ हे जय हनुमान कालवी यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. त्यांच्या सुद्धा संघात बरकत देवावा. श्री विठ्ठल रखुमाई भजन मंडळ कट्टा बाजारपेठ मालवण व भुंकणारे भुंकू दे नको त्याचा संघ याची झलक दाखवा 51 रुपयांचं बक्षीस आहे. 100% प्रयत्न करतो. काय बुवा रस्त्यावरून आणले म्हणजे मला तू एक सांग, मराठी भाषा बुवा हे काय तू विमानातून हाडलं सगळे? मला सांग ना, हे विमानातून हलून हाडलं का? उतरलं डायरेक्ट रस्त्यावरूनच गेले ते सगळे. आणि एवढा बोलाक सुद्धा हिंमत लागता मंडळी, एवढा केलंय मी त्यांच्यासाठी. माझे ते सगळे युट्यूब वर उद्या बघून दे बाई तुझ्यापासून. आणि मी मुंबईत वरच्यावर खेळा येतं, वटियाने खेळा घेतं, तू येतं गावात जाऊ दे. 7वा आवाज सुद्धा तो काढणारा, फक्त माईक त्याच्या एक पाठच्या बाजूत ठेवा, काढणार तो आवाज. तो आज 7वा का फक्त बटाट्याची भाजी घाला बघा, नाही तरी आवाज काढले. अरे बुवा ह्या आवाजावरच पोट भरतोस तुम्ही. सांगतोय प्रामाणिकपणे सांगतोय. तुम्ही जे 2-3 बुवा असणार माका बाकीच्यांशी नावा नको, त्याचा तुम्ही कळच काढतोय. तू माका सांगतो माका बघूशी आलो त्यात टाकलं जा तरी बघलं नाही.
तू सातवा आवाज आज काढच मी बघतोय. लिंगडाळ काय त्याच्या डाळ माका शिजायला देऊची नाही बुवा. भल्या भल्यांचे डाळी बिघडवले मी. तुझ्या लग्नात काय पिटी होती काय रे? त्या पाहुणे जरा पिटी होती. डाळी शिवाय बुवा शुभ असू दे नाही तर अशुभ असू दे कुठला कार्य पार पडता काय सांग ना. आज या लिंगाच्या छोट्याशा गावातलं बुवा तुमच्यासारख्या का पिटीवर ठेवता. सत्य असू दे बरं. तो जरा भरकटलो एवढे लोक बघून. तो म्हणता सूर्य पश्चिमेकडे उगवता. सूर्य बहुतेक उगवता आणि पूर्वेकडे मावळता. त्या मावळला त्या म्हणतात आणि असताना पूर्व काय रे खुळावलं. असे मायबाप भजन रसिक कधी बघितलंच नसतील ना. लग्नात होता कसा सुचता तुका. तुम्ही कोण बाजू काय नाव तुमचं. प्रसाद पाटकर मुनगेकर बोलते. तुमका मी हय बोलते स्टेजवर म्हणून पटाचा नाही पण रात्री झोपशाल तेव्हा लोके बुवा बोलताना 100% पटात. एक मी असो मुनगेकर बुवाकडे की सोडलेलो हा आमच्यावर की जे टार्गेट बोलतात त्यांच्या नामावरच करायचा असं विचार आम्ही केले पाहिजे त्यांच्याबरोबर. अजित मुळे माझा मी रत्ना तो लो खैसून वाढ येतलो धोंडो माझी. अरे ज्या 85-87 वर्षाच्या वयस्कर एका राजकारण्याचा तू आवाज काढतो त्यांच्या आजारपणातलो त्याच्यावरून तुझी विद्वत्ता समजताना बुवा. बुवा मी तुका प्रामाणिक सांगते तू सगळ्यांचे आवाज काढ फक्त म्हाताऱ्या लोकांचे आवाज काढू नको. अय मगाशी जे बसलेले ना आजोबा अय समोर बसलेले आता ते काका बसले असते. आपले वडील सुद्धा म्हातारे होतात लक्षात ठेवा. आई वडील सुद्धा म्हातारे असतात आणि दात पडल्यानंतर ते तुझे काय आवाज काढतोस ना तुझे हात कुत्र्या नको असे होतो असो शाप देते तू बाहेर. फक्त म्हाताऱ्या माणसाचे आवाज काढू नको बाकी तू सगळ्याचे काढ. पिटी झिंटाचे काढ बाकी काय करतो ते. त्याच्यानंतर टायमिंग व टायमिंगचं सुद्धा मी हा म्हणूनच सांगितलं. हो असो एक बुवा मायबाप भजनी शोधेजन टायमिंगचं बंधन नाही का अजिबात. अजून एका त्याचं नाव नको आता बारी ह्याच्या बरोबर. गुंडू सावंत आणि माझे जे कार्यक्रम होतात ना तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून बघा. आम्ही कधी लोक बोर होत नाही. तू वेळ काढ 100%. लोक कंटाळत नाही कारण मुंबईची ही बारी आहे. ही सगळी कामाची लोक मगाशी त्यांनी जाहिरात जी 2-3 दिवसापूर्वी केल्यानी त्या जाहिरातीत त्यांनी सांगितलं ना बघ मी 6 वाजताच जाऊन तरी बसतोय. म्हणजे हे सगळे गर्दीची झाली आहे ना बुवा. ह्यांच्याकडे पैसे पण वेळ नाही लक्षात ठेव. आणि कोकणातून आमच्यासारख्या बुवांका आणून त्या एवढी भरगच्च गर्दी या भांडूप सारख्या ठिकाणी एकदम जोरदार तुमच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. ही आपली शान आहे लक्षात ठेवा. भांडूप मध्ये अशी गर्दी का होते तर तेवढं तुमच्या या इथल्या भजनी बुवांनी करून ठेवलंय. आणि आमच्यासारख्या कोकणातून येऊन भजनी बुवांनी ते जर बिघडवलं तर तुम्ही आज आमची वावा करशाल उद्या आम्हाला नावा ठेवताल असं तुम्ही लक्षात ठेवा. आम्हाला काय बोलता येत नाही काय बुवा. बोलण्याचा थोडासा भान ठेवा फक्त बाकी मला काय बोलायचं नाही. त्यानंतर माका तरी चिडखोड म्हटल्याने हास्य नाही ठीक आहे माझा स्वभावच तसो हा. लोकांनी माका 25 वर्ष असंच स्वीकारल्याने या एप्रिल महिन्यात माझे 16 कार्यक्रम असत बुवा. असं चिडखोर नालायक हसत नाही अशा बुवा 16 कार्यक्रम असत. त्याच्यामुळे माका तू माझा टेन्शन घेऊ नको हा. आणि तुका जर वाटतं की हो चिडखोर हा नालायक हा हसत नाही हा तर तू उद्यापासून थांबलंस तरी चला. या घमेंडीन नाही बोलत. तू सुरुवातीक बुवा सांगितलं सदा हसत खेळत असणारा बुवा. मनात काय वाईट नाही तरी पण तू खाजून माझी कळ काढतो. तुला लाज वाटत ना. रेसर शिवाजी मंडळी बसवलं होय. सरस्वती काली दुर्गा काली शपथ घेऊन सांग रे म्हणजे पैसे लोक देऊ पाहिजे म्हणून काय खायच्यावर थाराक जाता असला नोटेशन रेसर मारल्याशिवाय बसू शकता काय. भाई रे तूप लावायची ती जोरात लावायची. मग आमची नाही आम्ही पावसाळ्यात येऊन बुवा रेसल मारतो. मंडळच आम्हाला आहे बुवा. त्याचे 4 ते 5 विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे मी बिंदास बोलतो त्यांना पण तू माझ्या मंडळाचं टेन्शन अजिबात घेऊ नको. हिंमत नाही त्यांची पुढच्या बाजू न येऊची आपलं दराला आहे बुवा. म्हणजे आता काय दराला या रिहर्सल न मारता मंडळी बसवणार लोक एकमेव किंवा बुवा सिंधुदुर्गातलं आणि तर बाका वाटला ह्यो बहुतेक अजित कडकडे भीमसेन जोशी सगळे ह्याच्या रागात गेले.
साधो तुझ्या तुझं सपोर्ट तो कोणतं माहिती आहे ना मागे तुम्ही गाणं म्हणल्यानंतर तुझ्या कुडीतून इलो इलो काय का गाणं नाही माहिती नाक मोडली तुझी काय माहिती असू दे मगाशी एक अभंग सांगितला होता आमच्या काशीराम परब बुवांचा त्याची एक झलक घेतो तत्पूर्वी प्रभू रामचंद्रावर एक गाणं घेतो आणि मग मी रुपावली घेतो बुवा 10-10:30 पर्यंत कार्यक्रम थांबवायचा आहे आवाज तुझं सुद्धा चांगला हा मी प्रामाणिक सांगते सरस्वती घात आहोत पण त्या आवाजात जरा वळण देऊ शिक जरा कायच नसताना तर हुऱ्याचोड ही जरा हवी चोड बघ क्लिअरिटी येता की नाही ती व हे लेडीज लोक सुद्धा भजनात घेतात आपल्या म्हणजे आपली काहीतरी इज्जत आहे ना आवाज ह्यो आता ह्या तू गाणं म्हटलंच ना देवा शब्द सांगते तर भरडी काढतात तशी होतो अरे मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले भुंकणारे भुंकू दे नको त्याचा संग भुंकणारे भुंकू दे नको त्याचा संग आम्ही 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 पांडुरंग आम्ही 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 पांडुरंग आम्ही 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 पांडुरंग ज्या पद्धतीने बोलतील तेवढंच मी बोलणार जरा जवळ आवाज वाढवू आहे ना पेटी जरा मॉनिटरला द्या ना
Thank you.